नमस्कार. 14व्या अध्यायातला चौथा प्रश्न. हॅपी थॉट्स रिपोर्टर म्हणजे काय? याचा अर्थ लोकांमध्ये आपण आशेची ज्योत जागृत करा. हॅपी थॉट्स हे वाक्य उच्चारताच तुमचे आणि समोरच्याचे विचार सकारात्मक होऊ लागतात. तुमच्या तोंडून निघालेले आशावादी शब्दसुद्धा आनंद, यश आणि स्वास्थ्याचं कारण बनू शकतात. आशावादी विचारांचे दोन शब्द जर एखाद्याला नवीन दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी प्रेरित करत असतील तर हे शब्द मंत्रासमान असतात, दिव्याच्या प्रकाशासारखे असतात. म्हणून छोटीशी का होईना आशेची ज्योत अवश्य प्रज्वलित करा. संधी ओळखायला शिका. खरं म्हणजे संधी ही नेहमी मागचा दरवाजा ठोठावते, पण जागृत राहणारे नायक आणि विचारवादी लोक तिची चाहूल लगेच ओळखतात. परंतु अविचारी लोकांना मात्र ही संधी ओळखता येत नाही, कारण त्यांना विचार नियमच माहीत नसतो. तुमच्याद्वारे टाकलेले एखादं बीज, एखादा विचार जर लोकांमध्ये आशावादी विचार निर्माण करत असेल तर तो विचार खूप मोलाचा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आशेची ज्योत लावण्याच्या कितीतरी लहान मोठ्या संधी तुमच्या आयुष्यात येत असतात, पण जागरूक नसल्यामुळे तुम्ही त्या दवडता. सकाळपासून रात्रीपर्यंत घरी, शेजारी, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, रस्त्यामध्ये कितीतरी लोक तुमच्याशी बोलत असतात. रस्त्यात जर दोन माणसं भेटली तर त्यांच्यात काय चर्चा होते? समोरचा आपल्या ऑफिसबद्दल बोलायला सुरुवात करतो. या माणसाने अशी चूक केली, त्याने जाणून बुजून असं केलं. अशा प्रकारे तक्रार, चुगली आणि गॉसिपिंग चालू असतं. जागरूक नसाल तर तुम्हीही त्यात सामील होता, कारण जे नकारात्मक बोलणं चाललेलं आहे त्या संबंधित काही गोष्टी तुम्हालाही आठवायला लागतात. आता उदाहरणार्थ, अरे माझ्याबरोबर सुद्धा असंच होतं, माझा शेजारी सुद्धा माझ्याशी असंच वागतो. खरं तर तुम्ही ती घटना विसरला होता, परंतु समोरच्यामुळे पुन्हा ती आठवण मनात ताजी होते. मग तुम्हीही तुम्हाला आलेले नकारात्मक अनुभव सांगायला सुरुवात करता आणि अशा प्रकारे आपल्याच नकारात्मक गोष्टींच्या वाऱ्याने आपण आशेचा दीप विझवून टाकतो. अशा वेळी काय करायचं तर त्यांच्या बोलण्यामध्ये सहभागी न होता काही सकारात्मक गोष्टी बोलायला सुरुवात करायची. भलेही मग ते शब्द छोटेसे का असेनात, तुमचा हा प्रयत्न आशेचा दीप प्रज्वलित करण्यासाठी नक्कीच मदत करेल. तुमचा हा छोटासा प्रयत्न, छोटेसे शब्द बोलणं हे एखादा दिवा प्रज्वलित केल्यासारखंच ठरेल. समजा 4 लोक एकमेकांशी गप्पा मारत असतील, याची त्याची निंदा, टवाळी करत असतील. अशा वेळी तुम्ही म्हणायचं, ठीक आहे, जे व्हायला नको ते आपल्या ऑफिसमध्ये होतंय, पण आता आपण आणखी नवीन काय करू शकतो? असं विचारून तुम्ही एक ज्ञानदीप प्रज्वलित करा. कोणी स्वतःचं दुःख उगाळत असेल, मला हा त्रास आहे, तो त्रास आहे, अमुक असा आहे, बॉस तसा आहे, शेजारी असा आहे, तेव्हा त्याला ठीक आहे, पण आपण आता काय करू शकतो यावर विचार करूया, मनन करूया असं सांगा. कोणी म्हणेल कामाची डेडलाईन आली आहे, नवीन वर्ष आलं आहे, तरीही अजूनही काम झालं नाही, ते काम झालं नाही. अशावेळी त्याला सांगा, ठीक आहे, अशा चर्चा तर आपण करतच राहू, पण यापुढे आपण काय करू शकतो? ज्यावेळी एखादा विद्यार्थी म्हणतो, परीक्षा तोंडावर आली आहे, अमुक शिक्षक नीट शिकवत नाही, अमुक शिक्षकाने अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, तर त्यालाही सांगा, ठीक आहे, पण आता आपण सगळे मिळून काय करू शकतो ते प्रथम बघूया. आशेची ज्योत लावण्याच्या या सत्कार्यात कदाचित तुम्हाला कोणी साथ देणारही नाही, तरी सुद्धा तुमचं काहीच नुकसान होणार नाही. उलट अशा वेळी तुम्ही सकारात्मक बीज तर नक्कीच टाकाल. तुम्ही जर आशावादी शब्दांची ज्योत सतत लावत गेलात तर एक वेळ अशी येईल जेव्हा लोक तुम्हाला योग्य प्रतिसाद द्यायला सुरुवात करतील. म्हणून लोकांना नवीन विचार देऊन त्यांच्यामध्ये आशेची ज्योत तेवत ठेवणं कधीही श्रेयस्करच. आता प्रश्न 5वा. माझ्या सभोवताली सगळे हॅपी थॉट्स रिपोर्टर असावेत असं मला वाटतं. अशा सकारात्मक लोकांमध्ये राहण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी काय करावं? नकारात्मक विचारक विश्वातील सगळ्या नकारात्मक लोकांशी जोडला जातो.
पण त्याला हे ठाऊक नसतं. अगदी अशाच प्रकारे सकारात्मक विचारही सर्वांशी जोडला जाऊन संपूर्ण लाभ घेतो. यासाठी आपल्याला जशा गोष्टी आयुष्यात हव्या आहेत तसे विचार करायला प्रथम सुरुवात करायला हवी. ज्या लोकांना विचारांचं महत्त्व, मूल्य माहीत नसतं ते लोक नेहमी चुकीच्या विचारांनी दुर्घटनाच आकर्षित करतात. त्यांना जर कोणी सांगितलं आपण आपल्या विचारांनी नकारात्मक घटना आणि नरकाला आकर्षित करत आहात, तर यावर ते कधी विश्वासच ठेवणार नाहीत. वास्तविक नकारात्मक विचारक आपला नरक, आपलं दुःख आणि आपल्या व्याधी सोबतच घेऊन फिरतात. अशा लोकांना निराशावादी दृष्टिकोन विशेषज्ञ, निगेटिव्ह थिंकिंग एक्सपर्ट असं म्हटलं जातं. या लोकांना भेटताच नरक कसा असतो हे आपल्याला समजेल, कारण त्यांना कुठलीही गोष्ट सांगितली तरी ते त्यातील नकारात्मक पैलूच पाहतील. एवढंच नव्हे तर त्या चुकांकडे मॅग्निफाईंग ग्लासमधून बघतील. या लोकांपासून दूर गेल्यानंतर आपण सुटलो एकदाचे म्हणत सुटकेचा निश्वास टाका. याच्या अगदी उलट सकारात्मक विचारक स्वतःचा स्वर्ग, सुखशांती आणि स्वास्थ्य सोबत घेऊनच फिरतात. अशा लोकांना आशावादी दृष्टिकोन विशेषज्ञ, पॉझिटिव्ह थिंकिंग एक्सपर्ट असं संबोधलं जातं. विचारांच्या शक्तीने आपण जीवनात सगळ्या चांगल्या वाईट, भल्या बुऱ्या गोष्टी आकर्षित करत असतो. आपल्या आसपास सकारात्मक विचारक असावेत की नकारात्मक? साहजिकच आपल्याला वाटेल. आपले आई वडील, भाऊ बहीण, नातेसंबंध, मित्रपरिवार सर्वच सकारात्मक विचारक असावेत. आपल्या सभोवताली सर्वच सकारात्मक लोकांचा समूह हवा. मग असं जर असेल तर आपण नकारात्मक कसे राहू शकणार? त्यासाठी स्वतःलाच हा प्रश्न विचारा, मला जर आजूबाजूला आशावादी लोक हवे आहेत तर मी कसं असायला पाहिजे? वास्तवात आपले विचार सकारात्मक असणं ही त्या आजूबाजूला असलेल्या लोकांची नितांत गरज आहे. हे वास्तव लक्षात ठेवूनच सदैव सकारात्मक विचार बाळगा. सकारात्मक विचार ठेवूनच जनसंपर्क ठेवा. धन्यवाद.